गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कसं वाटलं गार्गीताईचं सूर निरागस गाणं? एक नंबर. वन्स मोर पाहिजे का? आपण नंतर घेऊया, अजून पुढे भरपूर गाणी आहेत. पण अशीच जर तुमची साथ असेल तर नक्कीच खूप गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता पुढे जाऊया आपण पुढच्या गाण्याकडे. आता कुठले दिवस चालू आहेत? पावसाळ्याचे ना. पाऊस काय थांबायचं नाव घेत, ट्रॅफिक काय कमी होत. म्हणूनच काय करायचंय मंडळी, आपण बघा ते ढगाळ वातावरण, तो सोसाट्याचा वारा, चहूबाजूनी हिरवेगार डोंगर, गरम गरम चहा भजी आणि सोबत गारवा. तरी आता आपण नेक्स्ट गाणं बघूया रोहित सरांकडून.
एक नंबर. गारवा ऐकल्यानंतर तुमचं माझं मन तर नक्कीच जिंकून घेतलं बरं का रोहित. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आणि एकदा आपल्या गिटार मास्टरसाठी पण टाळ्या वाजवा. त्यांना किती मेहनत आहे, गिटार पण वाजवायचंय, सिस्टम पण सांभाळायचे, त्यांचे मल्टीटास्किंग चालू आहे. वा वा, त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चला, तुमचा जास्त वेळ न दवडता मी आता पुढच्या गाण्याकडे जातो. पुढचं गाणं असं आहे, सगळ्यांनी ज्यांना वाचनाची आवड आहे, ज्यांना जुनी गाणी ऐकायची आवड आहे, त्यांनी ते गाणं ऐकलेलंच आहे. मला सांगू शकता का कुसुमाग्रजांचं काय काय गाणी आहेत? कोणाला माहिती आहेत? कोणत्या कोणत्या कविता लिहिल्यात कुसुमाग्रजांनी? त्यामधीलच एक कविता आहे. ते कुसुमाग्रज काय म्हणतात की प्रेमाचं एक बंधन सांगितलंय, प्रेमाचा एक अनुभव सांगितलाय. त्या प्रेमामध्ये ते म्हणतात की तुमचं आमचं प्रेम नाही, चंद्र आणि सूर्याचं प्रेम आहे. नक्कीच काय काय जणांच्या लक्षात आलंय बरं का गाणं कोणतं आहे. तर ऐकूया पुढील गाणं. गार्गीताई आणि ओके गार्गीताई तरी हॅलो 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 हॅलो. गाण्याचा भावपूर्ण जर अंदाज घ्यायचा असेल आणि ते गाणं नक्कीच आपल्या गणपती बाप्पापर्यंत पोहोचवायचं असेल तर थोडीशी शांतता बाळगायची. कारण गाणं म्हणजे गाणंच आहे, ती एक प्रकारची भक्ती आहे. जे भजनी मंडळ महिला आहेत त्यांना माहित आहे की भजनामधले सगळ्यात प्रथम भक्ती असेल भक्तीमधली प्रथम जी प्रार्थना असेल ती म्हणजे भजन आहे आणि गाणं आहे. तर गाणं जे आपण जेवढ्या उत्स्फूर्तने ऐकणार, जेवढे उत्स्फूर्तने गाणार, तेवढं ते देवाला भावूक आहे आणि ते मनाला भावतं. हे लक्षात घ्यायचे. सर्वांनी शांतता पकडायचे. हे जे डाव्या बाजूला जे उजव्या बाजूला स्टेजचे जी लहान मुलं आहेत त्यांना बसवा एकदा बरं.